निकालानंतरही पश्चिम बंगालमध्ये हिंसा सुरूच आहे। गेल्या 24 तासात एक टीएमसी आणि 2 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला। हिंसा तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निवडणूक आयुक्तांनी निर्देश दिलेत। हिंसा भडकवणाऱ्यांना, तोडफोड करणाऱ्यांना तात्काळ अटक करा असे निर्देश देण्यात आलेले आहेत। समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव उद्या पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत। ममता बॅनर्जींना नैतिक पाठिंबा देण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे। पश्चिम बंगालच्या निकालांबाबत ते ममतांच्या आरोपांना देखील नैतिक समर्थन देणार आहेत आणि यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांची पुन्हा एकजूट होताना या निकालानंतर पाहायला मिळते। पराभव होऊनही राजीनामा न देण्याची ममतांची भूमिका ही चुकीची असल्याचं निकम यांनी म्हटलंय। राष्ट्रपती राजवट लागेल असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं असल्याचं निकम म्हणतात। पराभव मान्य नसेल तर न्यायालयीन प्रक्रियेचा वापर करावा। राजीनामा न देण्याची ममतांची भूमिका चुकीची आहे असं निकम यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला सत्तेवर येऊ देणार नाही, अशा अप्रत्यक्षपणे ते राज्यामध्ये नाही तर देशामध्ये एक वेगळी विचित्र परिस्थिती ते निर्माण करू पाहत आहे। जर अशी परिस्थिती उद्भवली, पण मला अजूनही अपेक्षा आहे आणि आशा आहे राज्यपालने हस्तक्षेप करण्या अगोदरच पराभवाने वैफल्यग्रस्त, मानसिकदृष्ट्या खचलेल्या ममता बॅनर्जींना शहाणपणाचा मार्ग सुचेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।